बंजारा समाज बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरात विशाल मोर्चे काढून लक्ष वेधून घेतलंय। बंजारा, वंजारी आणि धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही आग्रही मागणी केली जाते। तर एसटी प्रवर्गातील आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आदिवासी समाज बांधवही रस्त्यावर उतरले। त्यामुळे नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। तेच सरकार आहे जे हैदराबाद गॅझेटियर बाबतचा जीआर काढून प्रोसिजर काय असावी हे सांगतं आणि संघर्षाची ही एक नवीन अडचण ही सरकारच्या दृष्टीने अडचणीचा मुद्दा ठरू शकतो का, हा एक वेगळा मुद्दा आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची होणारी मागणी आणि आदिवासींनी केलेला विरोध, त्यामुळे राज्य सरकार हा तिढा कसा सोडवणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। जे जाती अंतर्भूत करताना याचा संपूर्ण डेटा हा केंद्र सरकारकडे आहे। राज्याने त्या ठिकाणी तशी काही शिफारस केली तरच त्या ठिकाणी केंद्र घेऊ शकतं, पण जे काही बंजारा समाजाचं आंदोलन आहे त्या आंदोलनकर्त्याही चर्चा मात्र आम्ही करू। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढला, तर त्याच हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून बंजारा समाजानं एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। परिणामी हैदराबाद गॅझेटियरमुळे राज्यात एक प्रकारे आरक्षणाची मंडळ चळवळ सुरू झाली आहे। त्यामुळे 90च्या दशकात देशात गाजलेली मंडळ चळवळ काय होती त्यावर एक नजर टाकूया। 1 जानेवारी 1979 मध्ये जनता पक्षानं बिपिनचंद्र मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना केली। 1980 मध्ये मंडल आयोगानं अहवाल सादर केला। केंद्र सरकारच्या सेवेत 27% आरक्षण ओबीसींना द्यावं अशी शिफारस करण्यात आली। भारतातील लोकसंख्येच्या 52% लोक ओबीसी आहेत असं अहवालात नमूद केलं। पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी 7 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची घोषणा केली। मात्र त्यानंतर देशभरात तीव्र आंदोलन सुरू झालं। उत्तर भारतात उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी आत्मदहन, संप, मोर्चे सुरू केले। राजीव गोस्वामी या विद्यार्थ्याच्या आत्मदहनामुळे चळवळ प्रचंड गाजली, तर मागासवर्गीय समाज मंडल आयोगाच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरला। 6 नोव्हेंबर 1992 रोजी सुप्रीम कोर्टानं इंदिरा साहनी प्रकरणात मंडल आयोगाच्या शिफारसी वैध ठरवल्या। तर आता दुसरीकडे महाराष्ट्रात मंडल चळवळ पुन्हा का सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे। मुख्यमंत्री नेमके ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे होत आहे का, असाही एक प्रवाह जरी असला तरी ते कोण आहेत यापेक्षा मराठा आणि ओबीसीमध्ये जो संघर्ष आज तयार पाहतोय तो महाराष्ट्राच्या दृष्टीने कदाचित पुढच्या काळामध्ये अतिशय चिंतेच्या वळणावर जाऊ शकतो। त्यामुळे एक नवीनच वातावरण राज्यामध्ये पाहायला मिळू शकतं। आरक्षण ज्यांच्या हक्काचं आहे त्यांना मिळायलाच हवं, मात्र त्याच वेळी कुणाच्या हक्काचं आरक्षण हिरावलं जाऊ नये हेही तितकंच खरं। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजातील सर्व घटकांमधील सौहार्द कायम ठेवत संवैधानिक मार्ग सरकारला काढावा लागणार आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।